वैशालीचे दिल्लीतले जीवन मोठ्या सुखात जात होते. घर असूनही तसं कुठच्याही प्रकारचं तिला जाचक बंधन नव्हतं. घराला बांधलेली नव्हती. पूर्ण मोकळी होती. तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याला कुठेही कसल्या प्रकारचा अडथळा नव्हता. राकेशच्या प्रेमात ती स्वर्ग सुखाचा अनुभव घेत होती. त्याचे आपल्यावर किती उत्कट प्रेम आहे, त्याचे विचार किती वेगळे आहेत, आपल्याशिवाय तो एक क्षणही राहू शकत नाही. डार्लिंग, आय एम मेड आफ्टर यू, आय वॉन्ट यू, हे त्याच्या प्रीतिगीताचं पालुपद आहे. खरंच स्त्रीला यापेक्षा दुसरं काय हवं असतं? पाहता पाहता 6 महिने कसे गेले तिला कळलंच नाही. एक दिवस ऑफिसमध्ये काम करता करता तिला गरगरू लागलं. पलीकडच्या टेबलावर काम करीत बसलेल्या जयाने म्हटले, अगं, आता दिल्ली हिट सुरू झाले ना. तुझा इथला हा पहिलाच उन्हाळा. नवीन माणसाला सुरुवातीला त्रास होतो. थांब, कोल्ड्रिंक मागवते. वैशालीने कोल्ड्रिंक घेतले. जरा बरं वाटलं. ती घरी आली तेव्हा राकेश घरी आलेला होता. आपली छोटी प्रवासी बॅग भरत होता. तिने म्हटले, हे काय, फिरतीवर निघालास? या, साहेबांबरोबर कलकत्त्याला निघालोय. आज ऑफिसात गेल्यावर त्याने सांगितले. 8च्या प्लेनने निघणार आहोत. उद्या संध्याकाळी येईल. आज जेवण लवकर घेऊ. नको रे, आज मला जेवण्याची इच्छा नाही. म्हणजे नॉट फिलिंग वेल? अरे, ही दिल्ली हीट मला आत्ताच जाणवू लागली आहे. ऑफिसात गरगरत होतं, आताच असं छान आहे. मग चहा किंवा कॉफी घेऊन काही लाईट खाऊया. तिला खरं तर खाण्याची इच्छाच नव्हती, पण त्याचा उत्साहभंग नको म्हणून ती गेली. ठरल्याप्रमाणे तो निघून गेला. ती बिछाण्यावर तशीच पडून राहिली. सकाळी उठल्याबरोबर तिला उलटी झाली, मळमळू लागलं, जीव घायाळ झाला. 2-4 लवंगा चघळत ती तशीच पडून राहिली. खरा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ही अवस्था, पुढे काय होणार? ती तशीच स्वस्थ पडून राहिली. थोड्या वेळाने मोलकरीण आली. तेव्हा तिने समोरच्या शकुंतलेला बोलावून घेतलं. ती आली. तिने विचारलं, वैशू बहन, काय झालं? तब्येत ठीक नाही का? ही तुमची दिल्ली हीट. वैशालीचा सुंदर टवटवीत चेहरा पार कोमेजून गेला होता. शकुंतलेने म्हटलं, मी आमच्या डॉक्टर मिसेस फर्नांडिसकडे जाऊन औषध आणते. आमच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरवर त्यांचा दवाखाना आहे. खूप वर्षाच्या जुन्या अनुभवी आहेत. पण तपासल्याशिवाय त्या तरी औषध काय देणार? इथं त्यांना व्हिजिटला घेऊन येते. छे ग, इतकं काही सिरियस नाही. आपणच त्यांच्या दवाखान्यात जाऊया. शकुंतलेबरोबर ती दवाखान्यात गेली. तिथूनच तिने ऑफिसला जयूला फोन करून आपली प्रकृती बरी नाही, आज ऑफिसला येणार नाही असं कळवलं. डॉक्टरीणबाईंनी तिला तपासणी खोलीत नेलं. आवश्यक प्रश्न विचारले. तपासणी केली. तपासणी संपून तिने हसून म्हटले, ही दिल्ली हीट नाही बेटी. मग काय आहे? तिच्या पाठीवर प्रेमळपणे थोपटीत तिने म्हटले, तू मा बनणार आहेस. वैशालीने आश्चर्याने म्हटले, काय म्हणालात? मी पण माझी पाळी कधी रेग्युलर होत नाही. ते फारसं महत्वाचं नाही, पण तू प्रेग्नंट आहेस. 2 महिने झालेले आहेत. तुझ्यासारख्याच एका सुंदर मुलाची तू मम्मी बनणार आहेस. डोंट वरी, मी गोळ्या लिहून देते, त्या घे. तुझ्या उलट्या, मळमळ, गरगर सगळं थांबेल. सध्या दर आठवड्याला चेकअपला ये. डॉक्टरबाईंच्या सगळ्या सूचना ऐकून शकुंतलेबरोबर ती बाहेर पडली. केमिस्टच्या दुकानाकडे जाताना शकुंतलेने चेष्टेने म्हटले, दिल्ली हीटचा रिझल्ट छान बाहेर पडला. वैशाली घरी आली. गोळी घेऊन बिछाण्यावर पडली. मम्मी, तू एका तुझ्यासारख्या सुंदर मुलाची बनणार आहेस. खरंच, रिअली, आपल्यासारखा सुंदर मुलगा. तिचा स्त्रीचा नैसर्गिक मातृभाव जागृत झाला. वात्सल्याचा कोंब फुटला. वैशू, अगं, तुझा नवरा गोरा गोरा साहेबासारखा दिसतो. हो, आणि मम्मी, तुला जो नातू होईल तो डबल हायब्रिड. लवकर होऊ दे ग, मी त्याला सांभाळीन, वाढवीन. परवा मम्माचं पत्र आलंय, त्यात तिने लिहिलंय, मला बीपीचा त्रास होऊ लागलाय.
परवा डॉक्टरकडे गेले होते. ते म्हणाले, आता महिला मंडळ, कामाची दगदग कमी करा, विश्रांती घ्या. अगं, कमीच करणार आहे. एवढं आयुष्यभर मर काम केलं. अध्यक्षपद न्यायाने मलाच मिळायला हवं होतं. पण एका बड्या बाईला वशिले, पैसे चारणे, जाऊ दे, त्यामुळे फार खचून गेले. पण जन्मभर बाहेर काम केलं. आता घरात बसून एकटीला करमत नाही, वेळ जात नाही. बिचारी मम्मी, तिला ही बातमी कळली तर तिचे बीपी एकदम उतरेल. केवढा आनंद होईल तिला. आपण डिलिव्हरीला तिथेच जाणार आहोत. बाळाला तिच्या स्वाधीन करून येऊ. छान वेळ जाईल तिचा. उद्याच तिला पत्र लिहावं. आधी ही बातमी रॉकीला सांगायची. 2 तासाने ती गाढ झोपेतून जागी झाली तेव्हा तिचे मन उल्लसित होऊन गेले होते. गोडीचा परिणाम की तिच्या अंतरी जागृत झालेल्या मातृभावनेची किमया कोण जाणे. पण तिची गरगर, मळमळ सगळं थांबलं होतं. ती उठली. चेहऱ्यावर पाण्याचे हपकारे मारून तोंड धुतले. ड्रेसिंग टेबलाच्या आरशासमोर उभी राहिली. स्वतःच्या सुंदर मूर्तीवर तिची नजर खिळली. माझ्यासारखा सुंदर, राकेशसारखा देखणा. तेवढ्यात दारावर टक टक झालं. तिने दार उघडलं. शकुंतला हाती डबा घेऊन आली होती. तुला गरम गरम परोठे आणलेत, ये. खरंच ग, मला आता खूप भूक लागली आहे. मग डबल खा. आत्तापासून तुला डबल खायला हवं. मग गप्पात वेळ कसा निघून गेला कळलं नाही. जाता जाता शकुंतलेने म्हटलं, आम्ही सगळी उद्या चंदीगडला जाणार आहोत. तुझ्या सगाईचं नक्की करण्यासाठी ना? तिने हसून म्हटलं, हो. माझा मोठा भाऊ भाभी तिथे असतात. महिनाभर तिथे राहू. आमची आजी इथं आहे. तुला काही लागलं तर तिला सांग. हो, सांगेन ना. शकुंतला गेल्यावर ती कॉटवर तशीच पडून राहिली. संध्याकाळी राकेश आला. ही गोड बातमी सांगायला ती उत्सुक झाली होती. पण तिने आपलं मन आवरलं. दोघे बाहेर जेवून आली. रात्री त्याच्या मिठीत त्याच्या कानात तिने हलकेच हे गोड गुपित सांगितलं. ते ऐकताच त्याची घट्ट मिठी एकदम सैल झाली. त्याने म्हटले, व्हॉट? तिने हसून म्हटले, व्हॉट व्हॉट काय करतोस? ऐकू आलं नाही? तू आता डॅडी बनणार आहेस. तो क्षणभर स्तब्ध झाला. मग पुन्हा तिला घट्ट मिठी घालून त्याने म्हटले, नो डार्लिंग, नो माय लव्ह, दॅट वोंट डू. म्हणजे काय? प्रेग्नन्सी, चाइल्ड, ओ, इट्स अ ग्रेट बॉदरेशन. ही कटकट नको. इट्स टू अर्ली. माय लव्ह, लेट्स एन्जॉय थरली. डार्लिंग, आपणाला एकत्र राहून अजून वर्षही झालं नाही. काही प्लॅनिंग नको का? ॲटलिस्ट 2 इयर्स. रॉकी, डार्लिंग, पण आय वॉन्ट अ बेबी. माय लव्ह, बी सेन्सिबल. नो नो नो. आय वॉन्ट यू. आय वॉन्ट यू ॲज यू आर. डार्लिंग. तिला आवेगाने मिठी घालून तो भराभर बोलत होता. विलक्षण उत्तेजित झाला होता. ती त्याच्या या उत्कट प्रीतीच्या विलक्षण आविष्काराने गुदमरून गेली. अवाक झाली होती. सुखावून गेली होती. भारावून गेली होती. तिने म्हटले, ओके डार्लिंग. मग दुसऱ्याच दिवशी अबॉर्शन करून घेण्याचं ठरलं. त्याने मोठ्या उत्साहाने म्हटलं, तुझी ती ओल्ड फॅशन्ड कॉन्झर्वेटिव्ह डॉक्टरीन जाऊ दे. डार्लिंग, या दिल्लीत कितीतरी अल्ट्रा मॉडर्न हॉस्पिटल्स आहेत. माझा एक मित्र फॉरेन अमेरिकन रिटर्न्ड आहे. या ऑपरेशन्समध्ये तो स्पेशालिस्ट आहे. वेल एक्सपिरियन्स्ड आहे. उद्या सकाळी मी फोनवर त्याची अपॉइंटमेंट घेतो. एक स्पेशल रूम रिझर्व करतो. एक स्पेशल नर्स एंगेज करतो. ऑपरेशन झालं की 5 तासात डिस्चार्ज मिळतो. इट्स क्वाईट इझी. डोंट वरी. दुसरे दिवशी सकाळी राकेशने अल्ट्रा मॉडर्न हॉस्पिटलला फोन केला. स्पेशल रूम रिझर्व केली. ऑपरेशनचं ठरवून टाकलं. ऑफिसला जाताना तिला त्याने हॉस्पिटलमध्ये सोडलं. त्याने म्हटलं, डोंट वरी डार्लिंग, 6 वाजता मी तुला न्यायला येतो. तुझ्या ऑफिसला रजेसाठी फोन करतो. वैशालीचे अबॉर्शन ऑपरेशन काही त्रास न होता उत्तम झाले.
ऑपरेशन नंतर स्पेशल रूममध्ये कॉटवर डोळे मिटून ती स्वस्थ पडली होती. तिचं मन दुखावलं होतं. पण मग तिनेच विचार केला, रॉकीचं म्हणणं तसं अगदी बरोबर आहे. इतक्या लवकर नकोच. त्याचे 2 वर्षांचे प्लॅनिंगही रास्तच आहे. लेट्स एन्जॉय लाईफ. येस, ही इज राईट. 2 वर्षे हा म्हणता निघून जातील. अजून सगळं आयुष्य पुढे पडलं आहे. संध्याकाळी हॉस्पिटलमधून बाहेर पडण्यापूर्वी डॉक्टरने लिहून दिलेल्या फॅमिली प्लॅनिंग गोळ्यांचा प्रिस्क्रिप्शन कागद तिने आपल्या पर्समध्ये ठेवला. आता 2 वर्षे ही कटकट उद्भवता कामा नये. वैशालीचं जीवन सुरळीत चाललं होतं. आता कसं निर्धास्त, मोकळं, फ्री वाटत होतं. कसलीही चिंता नाही. एकदम केअर फ्री लाईफ. आपल्या मम्मीच्या पत्राचे तिने उत्तर पाठवले, त्यात या गोष्टीचा तिने मुळीच उल्लेख केला नाही. तिचे दैनंदिन जीवन आता भिंतीवर लटकत असलेल्या कॅलेंडरसारखे ठरून गेले होते. सकाळी उशिरा उठावे, फ्रीजमधली दुधाची बाटली काढून चहा करावा, दोघांनी गप्पा मारत प्यावा, मग आंघोळ, टॉयलेट, मेकअप करून तयार व्हावे. तेवढ्या दरम्यान मोलकरीण येऊन काम करून जाई. मग दोघे बाहेर पडत. रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट घेऊन आपापल्या कामाला निघून जात. ती आपल्या ऑफिसमधल्या मैत्रिणींबरोबर लंच घेई. 4 वाजता चहा अगर कोल्ड्रिंक होई. संध्याकाळी ती आधी घरी येई. येताना केक्स, बिस्किट्स घेऊन ती दोघे क्लबात जात, तर कधी सिनेमा, नाटक, रविवारी आउटिंग. दिवस कसे कुठे निसटून जात होते कळतच नव्हतं. दिल्लीच्या वातावरणात ती आता चांगली रुळली होती. राकेशच्या कंपनीची कलकत्त्याला ब्रँच निघाली होती. त्याला बढती मिळाली होती. पगार वाढला होता. गुरुवारी सकाळी तो प्लेनने जाई, शनिवारी रात्री परत येई. तो विलक्षण खर्चिक होता. सेव्हिंग शब्द त्याला माहितीच नव्हता. तिने दूरदर्शीपणाने बँकेत दोघांचे खाते सुरू केले होते. त्या दिवशी शनिवार होता. ती नेहमीप्रमाणे 3:30 वाजता घरी आली. येताना रेस्टॉरंटमध्ये चहा पिऊन आली. कॉटवर थोडा वेळ पडून राहिली. दर शनिवारी जयू किंवा रेहाना तिच्याबरोबर असत. पण जयू 8 दिवस रजेवर आपल्या गावी गेली होती. रेहनाला घरचं काही काम निघालं होतं. समोरची शकुंतला चंदीगडला राहिली होती. तिचं पुढच्या महिन्यात लग्न होतं. ती वर सिलिंगच्या हुकात अडकवलेल्या काचेच्या सुंदर झुमराकडे पाहत राहिली. गेल्या शनिवारी तिने हे असंख्य लोलक असलेले अष्टकोनी सुंदर झुंबर विकत आणले होते. सकाळी खिडकीतून उन्हाचे किरण पडले की इंद्रधनुचे सगळे रंग त्यात भरून जात. लहानपणी तिच्याजवळ असल्या झुमरातला एक लांबट लोलक होता. तिला आपल्या लहानपणच्या आठवणी आल्या. खरंच आपलं जीवन किती बदललंय. या झुमरासारखं नवरंगी बनलंय. थोडा वेळ ती तशीच पडून राहिली. मग उठली. तिला पडद्यासाठी कापड खरेदी करायचे होते. शनिवारशिवाय खरेदीसाठी निवांत असा दुसरा दिवस नव्हता. राकेशला असल्या गोष्टीत मुळीच इंटरेस्ट नव्हता. खरं तर त्याला घरातल्या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नव्हता. काही दाखवलं तर म्हणे, ओके, तुला आवडलं ना, ठीक आहे. थोडा वेळ ती तशीच पडून राहिली. मग उठली. तयार होऊन समोर संतोषकडे गेली. सकाळी ऑफिसला जाताना ती संतोषला सांगून गेली होती. दोघी बाहेर पडल्या. कापड दुकानी गेल्या. कापडाचे नमुने पाहत असताना सहज तिची नजर उजवीकडे असलेल्या तयार कपडे विभागात गेली आणि विलक्षण आश्चर्यचकित होऊन ती तिकडं पाहत राहिली. बारीक जरी किनारीची रेशमी साडी नेसलेली, पाठमोरी उभी असलेली, मोठा आंबाडा घातलेली ती स्त्री चारुताई तर नाही ती? छे, पण ती इथं कुठून असणार? तेवढ्यात त्या स्त्रीची खरेदी संपली. ती मागे वळली. बाहेर पडण्यासाठी तिच्याच विभागाकडे येऊ लागली. हो, चारुताईच ही, निश्चित. चारुताई? चारुताईने काहीसं स्तंभित होऊन तिच्याकडे पाहिले. सिल्कची सलवार, बिनबाह्यांचं कमीज, बॉबकट, मेकअप, लिपस्टिकने सुंदर चेहरा अनावश्यक आकर्षक बनवलेला. ती थांबली. तुम्ही? मी वैशाली, वैशू. तू इथं असतेस? हो ना.
तुझी खरेदी आटोपून बाहेर ये, मी वेटिंग रूममध्ये थांबते. वैशालीच्या गळ्यात सोन्याच्या चेनमध्ये 2 काळे मणी आणि मंगळसूत्राच्या आकाराचं मोठं लॉकेट कमीजवरून लटकत असलेलं मघाच चारुताईने पाहिलं होतं. सासरची माणसे अति जुनाट विचारांची व जाच करणारी आहेत. जाच असह्य झाल्यामुळे वैशाली इंदूरहून निघून आली. तिने घटस्फोट घेतला व ती मुंबईला नोकरी करते वगैरे सगळं तिला कळलेलं होतं. पण तिने दुसरं लग्न केल्याचं आणि ती दिल्लीला आल्याचं कानी नव्हतं. थोड्या वेळाने वैशाली आपली खरेदी संपवून संतोषबरोबर बाहेर वेटिंग रूममध्ये आली. समोरच्या कोचावर बसत तिने म्हटलं, चारुताई, हाऊ सरप्राइझिंग! तू इथं कशी? यांची इथं लीगल डिपार्टमेंटमध्ये बदली झाली. ओ, केव्हा आलात इथं? पुढच्या महिन्यात 2 वर्षे होतात. असं? माझे मोठे दीर ठाण्याला इंजिनियर होते ना, त्यांची इथं बदली झाले. एकाच कॉलनीत आम्ही राहतो. तू इथंच आहेस का? हो, यांना इथं कंपनीत नोकरी आहे. पुढच्या महिन्यात आम्हाला वर्ष होईल इथं येऊन. मीही स्टेनोची नोकरी करते. आता इथंच आहेस तर ये ना. येईन ना, पत्ता देऊन ठेव. चारुशिलाने आपला पत्ता, फोन नंबर तिला दिला. दोघी उठल्या. तिच्या हातातली भली मोठी पॅकेजेस बघून वैशालीने विचारलं, चारुताई, एवढा काय खरेदी केलंस? शाळेतल्या छोट्या मुलामुलींसाठी ड्रेसेस घेतले. म्हणजे अजून तू शाळेतच सर्व्हिस करतेस? हो ना. पण तू मागे MA करीत होतीस ना, लग्नाच्या आधी? तिने हसून म्हटले, हो, MA केलं, PhD झालं. आणि तरी सुद्धा टीचरच राहिलीस? मला वाटलं प्रोफेसरची करिअर. चारुशिलाने हसून म्हटलं, अगं, प्रोफेसर म्हणजे टीचिंगच नाही का? बोलत बोलत दोघी बाहेर पडल्या. चारुशिलाने म्हटले, केव्हाही ये, येण्यापूर्वी फोन कर. शनिवार शिवाय मला सवड नाही. या शनिवारी ऑफिसमधील मैत्रिणींची ट्रिप आहे. पुढच्या शनिवारी येते. ये, पण येण्यापूर्वी सकाळी फोन कर. ठरल्याप्रमाणे शनिवारी ती ऑफिसमधून परस्पर चारुशिलाकडे गेली. शहराच्या गजबजाटापासून बाहेर असलेली ही कॉलनी छान होती. तशी नवीनच झालेली असावी. मागे अफाट मोकळी जागा आणि त्यात विखुरलेली झोपडपट्टी वस्ती. कॉलनीत सगळे छोटे छोटे बैठे कौलारू जुळे बंगले. पुढे लांब लचक कंपाऊंड. आत मोकळी जागा. चारुशिलाने मोठ्या अगत्याने आपल्या मावस बहिणीचे स्वागत केले. पुढे छोटासा जाळीचा वरांडा, नंतर बैठकीचं दालन, 2 बेडरूम, मागे स्वयंपाकघर, जेवणघर, बाथरूम, संडास, मागे प्रत्येक जुळ्या बंगल्याला बंदिस्त कंपाऊंड. दोघी बहिणींच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात 5.5 वर्षांचा काळ भरून निघाला. चारुशिलाचे ठाण्याला असलेले इंजिनियर दीर बढती होऊन इथं आले होते. त्यांनीच प्रकाशला इथं बदली करून आणलं. आपल्या शेजारचा फ्लॅट दिला. वैशालीने म्हटले, म्हणजे अजून तुमचं एकत्रित कुटुंब का? तसं एकत्रित, तसं विभिन्न. सध्या जाऊबाई गेल्या आहेत पुण्याला. त्यांचा मोठा मुलगा पराग इथं मेडिकल कॉलेजात आहे. मुलगी माधवी कॉमर्सला आहे. सगळी माझ्याकडे जेवायला, चहाला असतात. मी पुण्याला किंवा सोलापूरला माहेरी गेले की आमचं घर जाऊबाई सांभाळतात. सध्या माझी 2 मुलं जाऊबाई पुण्याला घेऊन गेल्यात. किती मुलं तुला? 2-4 वर्षांची तेजस्विनी आणि 2 वर्षांचा किरण. तुझी नोकरी सबंध दिवसाची की हाफ डे शिफ्ट? चारुशिलाने हसून म्हटले, छे, तशी रेग्युलर सर्व्हिस नाही करीत मी. लग्न झाल्यावर सर्व्हिस सोडली, कारण घरात कुणाला पसंत नव्हतं. घरात पसंत नव्हतं म्हणून सोडलीस? म्हणूनच केवळ नव्हे, पण मलाही त्याची तशी जरुरी वाटली नाही. मुंबईला मी MA केलं, PhD झाले. तिथल्या सोशल सर्व्हिस सेंटरमध्ये दुपारी 3 तास शिकवायला जात होते. चारुताई, तू एवढी ट्रिपल ग्रॅज्युएट झालीस, पण तुला आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची कधी जाणीवच झाली नाही का ग? चारुताईने हसून म्हटले, हो बाई, वैशू, व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ मला अजूनही कळला नाही. मी आपली जुन्या वळणाची आहे.
तेच वळण माझ्या अंगवळणी पडलं आहे. पण आता दिल्लीत आल्यावर वळण बदललंय ना? सर्व्हिस करायला लागलेस ना? छे ग, तशी रेग्युलर सर्व्हिस नाही. गृहिणी हीच माझी करिअर. मग त्या दिवशीची तुझी ती चिल्ड्रन्स ड्रेसेस खरेदी? चारुताईने हसून म्हटले, मागे त्या झोपडपट्ट्या आहेत ना, तिथं आम्ही कॉलनीतल्या काही बायकांनी शाळा काढली आहे. दर महिन्याला आमच्या मिळवत्या नवऱ्याकडून पैसे घेतो, बँकेत भरतो. तीच आमची ग्रँट भरपूर साठते. आम्ही सगळ्या तिथे विना मोबदला कामे करतो. मुलांना पाट्या, पुस्तके, कपडे सगळा खर्च आम्ही करतो. आणि वैशालीचे आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही असे पाहून चारुशिलाने विषय बदलीत हसून म्हटले, चल स्वयंपाकघरात बसूया. मी चहा बनवते. तू येण्यापूर्वीच मी खाणे बनवून ठेवले. दोघी आत गेल्या. वैशाली जेवणाच्या टेबलाकडे वळली. गॅसवर चहा ठेवीत तिने म्हटले, दिल्ली तुला कशी वाटली? बेस्ट. बॉम्बेपेक्षा वेगळी. इथलं एकंदर वातावरण अल्ट्रा मॉडर्न अँड फ्री आहे, नाही? हो. तू सबंध दिवस नोकरीला जातेस, मग स्वयंपाकाचं काय करतेस? ते तंत्र शिकलीस की नाही? छे ग, ते मला कधी जमणार नाही. त्यात मला बिलकुल इंटरेस्ट नाही. आणि राकेशलाही कुकिंग म्हणजे वेस्ट ऑफ एनर्जी वाटते. मग कसं करता तुम्ही? अगं, आम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं बाहेर घेतो. फक्त सकाळ संध्याकाळचा चहा घरी घेतो. अगं, पुण्याला असताना सुद्धा मी कधी स्वयंपाकघरात शिरलेच नाही. दोघींच्या गप्पा खाणे चालले होते, तेवढ्यात बाहेरचा नुसताच लोटलेला दरवाजा उघडला गेला आणि चारू, चारू अशी हाक ऐकू आली. चारुताई चटकन उठली. हे ऑफिसातून आले वाटतं, म्हणत बाहेर निघाली. त्यापूर्वीच 35शीचा सावळ्या वर्णाचा मध्यम उंचीचा एक रुबाबदार गृहस्थ आत आला. वैशालीला पाहता चटकन मागे वळला. चारुताईने हसून म्हटले, आत या ना, कुणी परकी नाही. माझी मावस बहीण आहे पुण्याची, ओळख करून देते. थोड्या वेळाने तोही चहासाठी येऊन बसला. गप्पा झाल्या, म्हणजे दोघींच्याच. प्रकाश तसा मितभाषी गंभीर वृत्तीचा होता. वैशाली जायला निघाली तेव्हा चारुताईने म्हटलं, आता एखाद्या रविवारी तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. दोघं जेवायला इथं या. येईन ना. शनिवारी दुपारनंतर तू मोकळी असतेस ना, येत जा. संकोच नको बाळगूस. आपली मोठी बहीण इथं आहे हे लक्षात ठेव. थँक्यू चारुताई. प्रकरण 21 इथेच संपले. आता आपण लगेच प्रकरण 22 ऐकणार आहोत. देवदत्तला सिलिगुडीला येऊन आता 1 वर्ष झालं होतं. सिलिगुडी शहराच्या उत्तरेकडील भागात शहराच्या बाहेर चहाची लागवड, मळे असलेल्या भागात चहाचा एक्सपोर्ट व्यापार वाढत चालल्यामुळे तिथे बँकेची एक नवीन शाखा सुरू झाली होती. तिथे त्याची मॅनेजर म्हणून नेमणूक झाली होती. तसं ते खेडेगावच होतं. एका कौलारू दुमजली घरात तळमजल्यावर बँक व वरच्या मजल्यावर मॅनेजरची राहण्याची सोय केलेली होती. 3 खोल्यांची जागा, बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि न्हाणीघर. संडास खाली मागच्या बाजूला. बँकेचा एक नोकर, एक रखवाला कायम तिथे असत. त्या गावातली एक वयस्क विधवाबाई दोन्ही वेळा येई. स्वयंपाक करून त्याला जेवायला घालून मागचं सगळं आवरून जाई. झोपण्याच्या खोलीत मोठ्या खिडकीलगत मांडलेल्या टेबलाशी तो बसला. अगर तिथंच पलीकडे ठेवलेला आरामखुर्चीत तो वाचित पडला की समोर झाडीतून नागमोडी वळणाने दार्जिलिंगकडे जाणारा रस्ता आणि दोन्ही बाजूला हिमालय टेकड्यांच्या उतरणीवर पसरलेले चहाचे मळे चित्रात रेखल्यासारखे दिसत. तशी ही बाजू मोठी शांत, एकांत आणि काहीशी एकाकी असलेली. पुढच्या बैठकीच्या दालनाच्या खिडकीत उभं राहिलं की सिलिगुडी शहरात जाणारी वर्दळ नजरेला पडे. तसं हे मोठं शहर नव्हेच, चहाच्या व्यापारामुळे महत्त्व आलेलं एक साधारण गाव. बँकेची नवीन शाखा म्हणून काम खूप होतं, पण तोही सबंध दिवस स्वतःला कामात गुंतवून घेई. बँकेच्या कामाव्यतिरिक्त उरलेला वेळ तो वाचनात घालवी.
हिंदी आणि मिळतील ती इंग्रजी वर्तमानपत्रे, मासिके आणि पुस्तके. गतवर्षी विनीच्या भाच्याच्या मुंजीला त्याच्या घरची सगळी मंडळी दिल्लीला आली होती, तेव्हा उत्तरेकडच्या प्रवासादरम्यान त्याच्याकडे इथे येऊन एक दिवस राहून गेली होती. सगळं पाहून गेली होती. त्यावेळी कुणीतरी चेष्टेने म्हटले होते, देऊ, पौराणिक कालाची आठवण करून देणारा हिमालयाच्या सान्निध्यातला तुझा हा एकांतवास तसा छान आहे. विनीने जाताना त्याला बजावलं होतं, भाऊजी, दर आठवड्याला एक पत्र घरी लिहीत चला. त्याप्रमाणे दर आठवड्याला एक पत्र तो लिहीत असे. वर्षभरात तो आता ठीक रुळला होता. त्याला मदत करायला नेहमी तत्पर असलेल्या मिहीर मित्राशी त्याचा स्नेह जमला होता. सिलिगुडी शहरापासून दार्जिलिंगकडे जाणाऱ्या मार्गावर एका खेड्यात मिहीरचं छोटंसं घर होतं. तिथून तो कधी सायकलने तर कधी चालत ऑफिसात येत असे. बँकेची ही नवी शाखा निघाल्यावर त्याची सिनियर क्लार्क म्हणून इथे बदली झाली होती. त्याला हे मोठं सोयीचं झालं होतं. घरापासून निम्म अंतर कमी झालं होतं. पगारवाढ झाली होती. स्वभावाने तो भला होता. नवीन असलेल्या या परप्रांतीय मॅनेजरला तो हर प्रकारे मदत करीत होता. देवदत्तपेक्षा तो 4-5 वर्षांनी मोठा होता. स्वाभाविकच दोघांचा स्नेह जमला. दर रविवारी दुपारी 3-4 वाजता मिहीरबाबू त्याच्याकडे येई. दोघे चहा घेऊन बाहेर पडत. आसपासच्या वेगवेगळ्या भागात गप्पा मारीत, माहिती देत, माहिती घेत हिंडून येत. एक दिवस रविवारी असेच हिंडत असता देवदत्ताने म्हटले, मिहीर बाबू, येत्या रविवारी तुम्ही मोकळे असलात तर आपण कलकत्त्याला जाऊया. रविवारी सकाळच्या गाडीने जाऊ, रात्री परत येऊ. मला काही पुस्तके खरेदी करायची आहेत. थोडं हिंडू. बाबूसाहेब, त्याच्या पुढच्या रविवारी गेलं तर नाही का चालणार? चालेल की. या रविवारी माझा एक जुना सहकारी फार आजारी आहे, त्याला बघायला जाणार आहे. अवश्य जा. तुमच्या हेड ऑफिसमधला सहकारी का? हो, 2 वर्षांपूर्वी रिटायर झाला. तेव्हापासून तो बिछाण्याला खिळलेला आहे. खरं म्हणजे तो नोकरीवर होता तेव्हापासून त्याला हिवतापाने पछाडलं होतं. पण आता त्याची स्थिती अगदी मरणोन्मुख झाली आहे असं परवा कळलं, म्हणून जाऊन येतो आहे. जाऊन या. त्याला एकच मुलगा. तो आपल्या बायको मुलासह कलकत्त्याला असतो. एका ज्यूट कंपनीत नोकरी करतो. तो फारसा येत नाही. त्याला पेन्शन मिळतं, त्यावर चालतं. एक म्हातारी विधवा बहीण त्याच्याजवळ असते. बायको 5 वर्षांपूर्वी वारली. उद्या जाऊन त्याला बघून येतो. ठीक आहे. शनिवारी ऑफिसचं काम संपलं. मिहीरबाबू जायला निघाला तसं देवदत्तने म्हटलं, मिहीरबाबू, उद्या तुम्ही त्या पेशंटला, काय त्यांचे नाव? तारिणी बाबू. मीही त्याच्या खबरीला येतो. किती वाजता जाणार आहात तुम्ही? मिहीरने त्याच्याकडे आश्चर्याने बघितले तेव्हा देवदत्तने किंचित आश्चर्याने म्हटले, आपल्या बँकेचे सगळे नोकर, जुने नवे, सगळे माझेही सहकारीच. आपण 3 वाजता निघूया. मी तुम्हाला बोलवायला येतो. छे छे, तुम्ही उलट कुठे येता? मला तुमचं घर माहीत आहे. मी वेळेवर येतो. रविवारी सकाळी देवदत्तने आपल्या नोकराला बाजारपेठेत पाठवून फळे, बिस्किटाचे पुडे आणि ओव्हलटाईनचा डबा आणला. दुपारी नेहमीसारखे जेवण झाल्यावर सगळे आवरून स्वयंपाकीण बाई घरी जायला निघाली तेव्हा तिने म्हटले, बाबूसाहेब, मला आता संध्याकाळी स्वयंपाकाला यायला नको. का नको? पलीकडे टोपलीत पडलेल्या फळांकडे आणि बिस्किट पुड्यांकडे निर्देश करून त्याने किंचित हसून म्हटले, माझी, त्या फराळाने रात्री माझं पोट भरणार नाही. मला जेवायला हवंच. तसं नव्हे बाबूसाहेब, तुम्ही रात्री मिहीरबाबूंकडे जेवणार आहात असे ते बाजारात जाताना सकाळी सांगून गेले. तो काही बोलला नाही. स्वयंपाकीण बाई निघून गेली. मग आराम खुर्चीवर पडल्या पडल्या 6 महिन्यांपूर्वी एका रविवारी मिहीरबाबूने आग्रहाने त्याला आपल्या घरी जेवायला नेलं होतं, तो प्रसंग त्याला आता आठवला. मिहीरबाबूचं घर असलेलं ते खेडं अगदी छोटंसंच. एका अरुंद गल्लीत त्याचं लहान घर होतं. पुढची ओटीवजा खोली,
समोर आत एक खोली, त्याला लागून स्वयंपाकघर. मागच्या बाजूला तसं सगळं जंगलच. मध्ये थोडं मोकळं मैदान. बांधकाम जुनं जीर्ण झालेलं. मागे एक तलाव. त्याच्या अलीकडे पार बांधलेला एक जुना वटवृक्ष. आसपास लहान मोठी झाडे. ठिकठिकाणी ठेंगणी, छपरी घरे, दुतर्फा घरे असलेल्या 2-3 अरुंद गल्ल्या. वस्ती तशी 500-100 घरांची असावी. मिहीरने गावातून त्याला हिंडवून आणलं. मग दोघं ओटीवर गप्पा मारीत बसले. जेवणाची वेळ झाली तशी एक 7-8 वर्षांची मुलगी आतून बाहेर ओटीवर आली. मामा, जेवायला चल. मिहीर उठला. आत गेला. भरलेली बादली, तांब्या, साबू, पंचा घेऊन आला. बाहेर दाराशी ठेवलं. दोघे हातपाय धुवून आतल्या दालनात गेले. तिथे आसनासारख्या 2 छोट्या चौरस चटया अंथरलेल्या होत्या आणि त्या आसनापुढे 2 भरगच्च वाढलेल्या थाळ्या ठेवलेल्या होत्या. थाळ्यात वाढलेल्या पदार्थातून वाफा येत होत्या आणि एवढं वाढलेलं होतं की पुन्हा हवं नको विचारीत वाढत येण्याची जरुरी नव्हती. पाणी भरून तांबे, पेले ठेवलेले होते. गप्पा मारीत दोघांचं जेवण झालं. पण शेवटपर्यंत सुग्रास अन्नदातीचं मुखदर्शन काही झालं नाही. मिहीरच्या घरी त्याची विधवा बहीण आणि तिची छोटी मुलगी असते एवढं त्याला कळलं होतं. तासाभराने मिहीर बाबू बरोबर तो आपल्या घरी आला. आता त्याला आरामखुर्चीत पडल्या पडल्या हे आठवलं. आणि आजही रात्री अशा विविध पदार्थांनी भरलेल्या 2 थाळ्या ठेवल्या जातील. आपला जन्म इंदूर शहरात झाला. तिथंच आपण वाढलो. खेडी, तिथलं जीवन आपण फारसं कधी बघितलं नाही. कधीतरी आपण आपल्या शेतीच्या गावी जातो. पण इथल्या डोंगराळ भागातली खेडी अगदीच मागासलेली. एकंदर शिक्षण कमी आणि स्त्रियांना तसं फारसं नाहीच. मिहीर बाबूची ही विधवा बहीण किती शिकली असेल कोण जाणे. ती बालविधवा आहे असं ऐकलं. या खेड्यात आपल्या भावाला स्वयंपाक करून घालण्यातच हिचं आयुष्य निघून जाणार. इकडे बालविधवांचं प्रमाण फार आहे असं ऐकतो. आपली गोरीमा. विचार करता करता त्याचा डोळा लागला. तो जागा झाला. मनगटावरच्या घड्याळात त्याने पाहिले. 2 वाजून गेले होते. तो चटकन उठला. तोंडावर गार पाण्याचे हबकारे मारले. कपडे चढवून बाहेर जाण्यासाठी तयार झाला. एका पिशवीत त्याने फळे, बिस्किटांचे पुडे, ओव्हलटाईनचा डबा सगळे भरले आणि तो खाली उतरला. पहारेकरी हजर होता. तो अटेन्शनमध्ये उभा राहिला. साहेब, गंगाप्रसादला बोलवून आणू? आज तो 4 वाजता येईल. बोलावून नको आणूस. मी मिहीर बाबूंकडे जातो आहे. रात्री परत येईल. पिशवी घेऊन तो चालू लागला. डोक्यावर हॅट होती. डोळ्यावर गॉगल होता आणि रस्ता झाडीतून, त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. दार्जिलिंगकडे जाणाऱ्या मार्गावरून चालत गेल्यावर उजव्या बाजूच्या मळलेल्या वाटेने अर्धा फरलांग गेलं की मिहीर बाबूचं गाव. तो मिहीरच्या गल्लीतून जाऊन त्याच्या घराशी पोहोचला. पुढच्या छोट्या अंगणातून आत शिरला. पुढचं दार बंद होतं. पण दारालगत असलेली छोटी खिडकी उघडी होती. घड्याळात 2:30 वाजून गेले होते. बिचारा अजून उठला नसेल. तो थोडा वेळ तसाच थांबला. मग बंद दारावरची कडी त्याने वाजवली. थोड्या वेळाने बाजूच्या खिडकीतून छोट्या पल्लवीने हलकेच बाहेर पाहिलं. खिडकी उंचावर होती. ती बहुधा स्टुलावरून खोक्यावर चढली असावी. बाहेर आपल्या मिहीर मामाचा साहेब उभा आहे हे पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा सावधगिरीचा भाव पुसला गेला. चेहरा आनंदाने उजळला. तिने दरवाजा उघडला. त्याने विचारले, पल्लवी, तुझे मिहीर मामा घरी नाहीत का? नाही, तो जेवल्याबरोबर कुठे बाहेर गेलाय. या ना, आत बसा. मी माला सांगून येते. ती माझघरात समोर असलेल्या दाराने मागे पळाली. तो तिथे दारातच उभा राहिला. थोड्या वेळाने त्याच दाराने ती पळत आत आली. ओटीवर चटई अंथरीत तिने म्हटले, बसा, मामा शेजारच्या वाडीत गेलेत, आत्ता येतील. तिने आतून पाण्याचा तांब्या, पेला आणून त्याच्याजवळ ठेवला आणि ती पुन्हा मागच्या दाराने बाहेर पळाली. तो चटईवर भिंतीला टेकून बसला आणि त्या उघड्या दारातून त्याने मागे बाहेर नजर टाकली.
मागच्या झाडीत मधून मधून खूप मोकळी जागा होती. तिथे झाडाखाली छोट्या छोट्या मुलामुलींचे गट बसले होते. झाडाला टेकून एक एक फळा होता. काही तांबडी किनार तर काही काळी किनार असलेल्या पांढऱ्या सुती साड्या नेसलेल्या शिक्षिका मुलांना शिकवित होत्या. शिक्षिका काही तरुण काही मध्यमवयीन होत्या. तो काहीशा आश्चर्याने तिकडे पाहतच राहिला. आज इथे बालकांचा मेळावा आहे की काय? तिथेच पलीकडून कुठून तरी बालकांच्या गाण्याचा आणि तालबद्ध टाळ्यांचा आवाज येत होता. घुंगरांचा आवाज येत होता. त्यांचे संगीत नृत्य चालले असावे. त्यांना गीत सांगणाऱ्या शिक्षिकेचा अत्यंत मधुर सुरेख आवाज कानी पडत होता. ते सगळे दृश्य मात्र दिसत नव्हते. होय, आज रविवार. आज कसला तरी मेळावा भरला असणार. तो दारातून समोर जेवढं दिसत होतं तेवढंच मोठ्या कुतूहलाने एकाग्रतेने बघत होता. तेवढ्यात पुढच्या दाराने धापा टाकत मिहीर बाबू आत आले. त्यांच्या हाती एक पिशवी होती. माफ करा साहेब, फार वेळ झाला का आपणाला येऊन? देवदत्ताने म्हटले. आत्ताच आलो. तुम्ही आधी बसा, विश्रांती घ्या, मग बोला. किती धाप लागली आहे तुम्हाला? मिहीर बाबू धापा टाकीत बसले. थोडा वेळ विश्रांती घेऊन पाणी प्याले. मग त्यांनी म्हटले, 1.5 कोसावर वाडी. तशी दूर नाही, पण थोडी चढण आणि माणसं भारी चेंगट. पायलीभर तांदुळासाठी. ज्या तारिणी बाबूची प्रकृती बघायला ते जाणार होते, त्यांची एक भातमळी त्यांच्या या चुलत भावाकडे होती. ढीग भात येत असे, पण त्यातले 4 दाणेही तो तारिणी बाबूंना देत नसे. म्हणून मिहीर बाबू अधूनमधून त्याच्याकडे जाऊन वसुली करीत असे. आज ते त्याच्याकडे तांदूळ आणायला गेले होते. त्याच्या खनपटीला बसून 3 शेर तांदूळ घेऊन आले. देवदत्ताने म्हटले, आपण निघूया ना आता? हो, 3:15ला निघालो तरी चालेल. तसं फार दूर नाही. मधल्या झाडीतून शॉर्टकटने जाऊ. दोघे उठले. देवदत्ताने विचारले, आज इथे मुलांचा मेळावा भरलाय काय? होय, आसपासच्या गावातून मुलांच्या शाळा आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आलटून पालटून प्रत्येक गावात असा मेळावा भरतो. त्यांना निरनिराळे खेळ, गाणी, नृत्य, चित्रकला, संस्कार पाठ शिकवले जातात. प्रत्येक शाळेत रोज शिकवलं जातं त्याची उजळणी होते. बघणार काय? त्यांची परवानगी असेल तर थोडं बघण्याची इच्छा आहे. मग चला ना. मिहीर बाबूंच्या मागोमाग देवदत्त पुढच्या दाराने घराला वळसा घालून मागच्या प्रांगणात गेले. मोठे विस्तीर्ण मैदान, मोकळं तसं नव्हे, वनराई. हर तऱ्हेच्या वृक्षांनी आपापल्या फांद्या पसरून एक मंडप कायमचा घालून ठेवला होता. फांद्या फांद्यातून झिरपणाऱ्या कवडशांची ठिकठिकाणी रांगोळी रेखलेली होती. वयोमानाप्रमाणे गटागटाने मुलं मुली एकेका झाडाखाली बसली होती. काही ठिकाणी मुलं फळ्यावर लिहिलेले सुविचार मोठ्याने एक सुरात वाचित होती. काही ठिकाणी मुले गाणी म्हणत होती. काही ठिकाणी शिक्षिका गोष्ट सांगत होती. मुलं एकाग्र होऊन ऐकत होती. मिहीर बाबू माहिती देत होता. आसपासच्या सगळ्या शाळांतल्या प्रमुख शिक्षिका इथं एकत्र येतात. त्याने सगळ्या शिक्षिकांशी देवदत्तचा परिचय करून दिला. जरा दूर पलीकडे एका झाडाआड अगदी छोटी मुले 3-4 वर्षांची एका फळ्यासमोर बसली होती. एक मध्यमवयीन विधवा शिक्षिका पाठमोरी उभी राहून खडूने फळ्यावर भराभरा चित्रे काढीत होती. 2 कोंबडे झुंजताहेत. त्याच्या खाली तेच 2 कोंबडे गुण्या गोविंदाने एकमेकांजवळ बसले आहेत. 2 माणसे भांडताहेत. एकमेकांचा गळा पकडला आहे. त्याखाली 2 माणसे एकमेकांच्या गळ्यात हात घालून हसत उभी आहेत. ती शिक्षिका मुलांना विचारित होती, मुलांनो, यातलं कोणतं चित्र तुम्हाला आवडतं? दुसरं. मुलांचा एकमुखी स्वर. त्याच्याही पलीकडे जरा दूर एका झाडाखाली मुलामुलींनी फेर धरला होता. मध्यभागी काळ्या किनारीची पांढरी सुती साडी नेसलेली सुमारे 21-22 वर्षांची एक बालविधवा त्यांना नृत्यगान शिकवित होती. मुले तिच्याबरोबर लयबद्ध टाळ्या देत पायांचे ठेके मारीत गात तिच्याबरोबर गोल फिरत होती. मग हाच सुरेल आवाज त्याच्या कानी पडत होता. दोघे दूर उभे राहून ते विलोभनीय दृश्य पाहत होते.
गीत संपलं तसे मिहीरबाबू पुढे गेले. त्यांच्या पाठोपाठ देवदत्त. मिहीरबाबूने शिक्षिकेचा परिचय करून दिला. ही माझी धाकटी बहीण गायत्री, पल्लवीची आई. काळी सावळी, काळ्याभोर डोळ्यांची, गंभीर निर्विकार मुद्रेची. तिने वर न पाहता खालच्या मानेने हात जोडले. मिहीरबाबूने म्हटले, गायत्री, आम्ही तारिणी काकांकडे जाऊन येतो. संध्याकाळपर्यंत परत येऊ. हो, खालच्या मानेने तिने म्हटले. पद्माबहेनला जरा बोलाव आणि तू आत येऊन आम्हाला चहा करून दे. देवदत्तने म्हटले, छे छे, चहाची आत्ता मुळीच जरुरी नाही. त्यांच्या कामात व्यत्यय नको. चला मिहीरबाबू. ते दोघे परतले. गायत्री आपल्या कामात गुंतून गेली. आपापल्या पिशव्या घेऊ लागले. मिहीरबाबू त्याची पिशवी घेऊ लागले. अण्णासाहेब, आपणाला सवय नाही. आता सवय करून पाहतो आहे. चला तुम्ही. दोघे पायवाटेने निघाले. स्वाभाविक गप्पा सुरू झाल्या. त्याने विचारले, मिहीरबाबू, तुमची बहीण शिक्षिका आहे का? हो, वेळ जाण्याचे काहीतरी साधन. खरं म्हणजे तिच्या मनाला तेवढाच विरंगुळा. तुमच्या या बांगलादेशात बालविधवांचे प्रमाण जास्त आहे असं ऐकतो. आता शहरात शिक्षण प्रसारामुळे सुधारणा होऊन ते कमी झालं असेल, नाही का? हो ना. तुमच्या कुटुंबात दुसरं कुणी नाही का? दुर्दैवाने जवळचं असं कोणी नाही. त्याच्या स्वरात उमटलेलं दुःख आणि नैराश्य पाहून देवदत्तने लगेच विषय बदलला. मग अनेक विषयांवर गप्पा मारत, आसपासच्या ग्रामीण भागाची माहिती विचारित ऐकत तो मिहीरबाबू बरोबर चालत होता. तसा थकून गेला होता. मिहीरबाबूने काढलेला शॉर्टकट दाट जंगलातून जात होता. एवढं दाट जंगल तो प्रथमच पाहत होता. अधूनमधून एखादी झोपडी दिसत होती. त्याने विचारले, मिहीरबाबू, या जंगलात वाघ नाहीत ना? हा प्रश्न विचारताना त्याला अचानक एकाएकी इंदूरला असताना त्या रात्री पडलेलं ते भयानक स्वप्न आठवलं. मिहीरबाबूंनी म्हटलं, असतील, पण दिवसा कधी फिरकत नाहीत. क्षणभर स्तब्ध राहून पुढे त्याने म्हटले, साहेब बाबू, वाघ सिंहासारखे हिंस्त्र पशु अकारण माणसाच्या वाटेला जात नाहीत. पण माणसे हिंस्त्र पशुपेक्षाही भयानक हिंस्त्र असतात. माणूस हा मुळातच माणसाचं कातडं पांघरलेला अत्यंत भयानक हिंस्त्र पशु आहे. माणसासारखा भयानक हिंस्त्र पशु या पृथ्वीवर दुसरा कुणी अद्याप उत्पन्न झालेला नाही. आता तो स्वतःशीच बोलत होता. या जंगलातले नरभक्षक रानटी पारधीही तो हिंस्त्राचार बघून भीतीने थरथरून गेले, शर्मेने गोठून गेले. यापुढे नरमांस भक्षण करायचे नाही अशी त्यांनी आपल्या देवतेसमोर शपथ घेतली आणि ते जंगल सोडून कुठंतरी निघून गेले. तो स्वतःशीच बोलत होता. देवदत्त निमूट त्याच्याबरोबर चालत होता. एखाद्या लाकडाच्या राशीत आत कुठंतरी अग्नी धुमसावा तसा तो आतल्या आत धुमसत होता. जंगल संपलं. दोघं बाहेर पडले. नजरेच्या टप्प्यात समोरची खेडी आली. मिहीरबाबूही आता सावरले होते. ते तारिणी काकांच्या घरी गेले. बाहेर ओटीवर एका खाटेवर म्हातारे तारिणी काका झोपलेले होते. वय तर झालंच होतं, पण वयापेक्षा अंगात मुरलेल्या हिवतापाने त्यांना चरचर केलं होतं. त्या तापाने त्यांच्यातलं सगळं रक्तमाव शोषून घेतलं होतं. अस्थिपंजर देह उरला होता. कोण रे? त्यांनी क्षीण स्वरात विचारले. दृष्टी मंद झालेली होती. मी मिहीर काका. तो त्यांच्याजवळ बसला. थोडं कुशल समाचाराचं बोलणं झालं. मग मिहीरने म्हटले, काका, आपल्या बँकेची नवी ब्रँच निघाली आहे. तिथले नवे मॅनेजर साहेब तुमची प्रकृती बघायला आले आहेत. असं? त्यांनी हात जोडले. त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. देवदत्तने त्यांच्या जोडलेल्या हाताची जुडी आपल्या दोन्ही हातात धरली. त्यांचे मन हेलावून गेले होते. थँक्यू साहेब. कुठून आलात आपण? इंदूरहून. इंदोर, इंदोर, म्हातारा पुटपुटला. तेवढ्यात आतून एक वृद्ध बाई आली. प्रकृतीने अजून शाबूत होती. तिने म्हटले, मिहीर,
ये बाळा, बैस. मिहीरने देवदत्तचा परिचय करून दिला आणि म्हटले, काकांना औषध पाणी चालू आहे ना? होय रे बाबा, शेजारचा उपिन वैद्यांचं औषध आणून देतो. अधूनमधून ते येऊन बघून जातात, पण आता त्याने औषध घ्यायचं सोडलंय. परवा वैद्य येऊन तपासून गेले, समजूत घालून गेले. काकांनी चिडून म्हटलं, अरे, त्या वैद्याला मी समजावून सांगितलं की माणसाला जगवायचा प्रयत्न करा, या मढ्याला कशाला जगवता? अनाठायी कुपात्री दान हे जसं पाप आहे, तसंच अनाठायी औषधोपचार हे पण पाप आहे. अरे, तुम्ही माणसाचा राक्षस बनवण्याची औषधं शोधून काढलीत. पृथ्वीवर राक्षस वाढलेत. रक्ताच्या थेंबाथेंबातून अगणित राक्षस निर्माण झाले आहेत. आता तुम्ही या राक्षसांची माणसं बनवण्याची औषधं शोधा. कचासारखी संजीवनी प्राप्त करा. रक्ताच्या थेंबाथेंबातून कच कच निर्माण करा. कच कच. ते आपल्याच तंद्रीत बोलत होते. बोलता बोलता एकदम गप्प झाले. त्यांचा श्वास जोर जोरात चालू झाला. म्हातारीनं म्हटलं, गेले 8 दिवस हे असे भ्रमात आहेत. वैद्यांनी आशा सोडली आहे. आता 1-2 तास असेच भ्रमात राहतील, मग गाढ झोपतील. मिहीर, ये, आत ये. मिहीरच्या मागोमाग देवदत्त आत गेला. दोघे चटईवर बसले. गंगामाने चुलीतली लाकडं आज सरीत म्हटलं, तुझ्या घरचं सगळं ठीक आहे? हो. गायत्री कुशल आहे? हो. रामुदा केव्हा आला होता? गेल्या रविवारी. त्याची आता पूर्णियाला बदली झाली आहे. दर 15 येतो, जमेल ती सेवा करून जातो. तो तरी आणखी काय करणार? नको नको म्हणत असताना तिने चहा ठेवला. मिहीरच्या, तिच्या, इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. देवदत्त निमूट सगळं पाहत होता, ऐकत होता. त्याचं मन विषण्ण होऊन गेलं होतं. चहा पिऊन दोघे बाहेर पडले. काका आता स्वस्थ झोपले होते. चांगले घोरत होते. गंगामाचा निरोप घेऊन मिहीर बाहेर पडला. त्याच्या मागोमाग देवदत्त. मिहीर बाबूच्या घरी जेवून रात्री 8 वाजता त्याच्याबरोबर देवदत्त निघाला. अर्ध्या वाटेत त्याला कंदील घेऊन न्यायला आलेला शिपाई भेटला. देवदत्तने म्हटले, मिहीर बाबू, तुम्ही आता इथून परत चला. आणि त्याचा हात धरून देवदत्तने म्हटले, मिहीर बाबू, तुमच्या अगत्यपूर्ण आतिथ्याने मी भारावून गेलो आहे. तुमच्यासारखा प्रेमळ स्नेही बंधू मिळाला याचा मला अभिमान वाटतो. थँक्यू साहेब बाबू. त्याचा हात स्नेहभराने दाबून देवदत्तने म्हटले, साहेब फक्त ऑफिस पुरता, बाहेर देव बाबू. मिहीर हसला. देवदत्तने हसून म्हटले, परख्या देशात असा स्नेही मिळणे म्हणजे वाळवंटात पाणी. अच्छा, चला तुम्ही, तुम्हाला उशीर होतो. तो घरी आला. कपडे बदलून हातपाय धुतले आणि मच्छरदाणी सोडून तयार करून ठेवलेल्या बिछाण्यावर पडला. दुपारपासून उन्हात तशी चांगलीच पायपीट झाली होती. थकून गेला होता. मनही शिणले होते. पण दुपारपासून त्याने जे जे बघितलं होतं, जे जे ऐकलं होतं, त्यामुळे त्याचं मन अस्वस्थ आणि विषण्ण होऊन गेलं होतं. त्याची झोप उडाली होती. आज कुठच्या तरी एका अज्ञात जगात फटकून आलो. आजवर कधी न पाहिलेलं पाहून आलो. 7-8 वर्षांपूर्वी या देशात, आपल्याच या भूमिभागात जे घडलं, जे दुभंगलं, मानवनिर्मित जो भीषण भूकंप झाला, त्याची अवकळा अजून खेड्यापाड्यातून दिसत होती. मिहीरचे बोलणे, त्याच्या अंतरीचे ते धुमसणे, तो उद्रेक त्याला आठवत होता. मघा तो आपणाला पोचवायला आला तेव्हा असंच काहीतरी संदिग्ध बोलत होता. त्याचं कुटुंबही कदाचित त्या भीषण उल्कापातात सापडलं असावं. पण खोलात जाऊन त्याला विचारणे, त्याच्या जुन्या जखमांवरच्या खपल्या काढण्याची क्रूरता करणे त्याला योग्य वाटले नाही. म्हणून त्याचं स्वगत संदिग्ध बोलणं ऐकत तो तसाच निमूट चालला होता. पण आता पडल्या पडल्या त्याला वाटलं, लग्न झालेल्या धाकट्या बहिणीचा, गायत्रीचा नवरा
त्यांच्या निर्घुण अत्याचाराला बळी पडला असावा. त्यावेळी हिचं वय केवळ 14 वर्षांचं असेल नसेल. पण इकडे विशेषतः खेड्यात मुलींची लग्ने लहानपणीच होतात ना. पल्लवी 8 वर्षांची, म्हणजे त्यावेळी गायत्री गरोदर असावी. केवढी करुण अवस्था. इथे पुनर्विवाहाची प्रथा अजून फारशी नाहीच, म्हणजे आजन्म वैधव्य. आणि या खेड्यात या घरातच उभं आयुष्य जाणार. मिहीरचं अजून लग्न झालेलं दिसत नाही. का बरं? शिकलेला आहे, मिळवता आहे, मग लग्न का करीत नाही? या बालविधवा बहिणीचा उभा जन्म भावाला रांधून वाढण्यातच जाणार का? इथल्या शाळेत शिकवणे हा एकच हिचा विरंगुळा. या खेड्याबाहेरचं जग तिला कधी दिसलं नाही, दिसणार नाही. एखाद्या गुहेतल्या जीवनासारखं या लोकांचं जीवन. प्रकरण 22 इथेच संपले. आज मी वाचलेले ना ऐल ना पैल या कादंबरीचे प्रकरण 21 व 22 तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.